पहिलं ऑपरेशन आणि डिब्राइडमेंट आणि एक्सटर्नल फिक्सेटर दुसरं ऑपरेशन साताऱ्यामध्ये झालं होतं. 19 तारखेला संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी ते आमच्याकडे ऍडमिट झाले आणि ऑन ऍडमिशन म्हणजे ही हॅड इन्फेक्टेड डिस्टल फिमर इंट्राआर्टिक्युलर फ्रॅक्चर विच वॉज ट्रीटेड विथ अन एक्सटर्नल फिक्सेटर ऍट सातारा. त्याच्यातनं 2-3 केवायर्स कॉन्डायलर अलाइनमेंटसाठी त्या सर्जननी घातलेल्या होत्या आणि फिक्सेटर लावलेला होता. आता ज्या वेळेला ते आले त्याच वेळेला त्या वुंडमधनं इन्फेक्शन होतं आणि पस वाहत होता. त्यामुळे आम्ही त्याचं कल्चर पाठवलं आणि त्यांना एम्पायरिकल अँटीबायोटिक्स देऊन 48 तास थांबण्याचं ठरवलं बिफोर वी कुड एम्बार्क ऑन एनी फर्दर सर्जरी. 2 दिवसानंतर आम्ही थरली ती वुंड जी होती इन्फेक्टेड ती डिब्राइड केली. त्यानंतर आम्ही कल्चर पुन्हा तिथनं पाठवलं होतं आणि कल्चरचा रिपोर्ट आला सिरॅशिया, मार्सेन्स आणि ESBL, ई कोलाय असे मल्टीड्रग रेझिस्टंट ऑर्गॅनिझम्स त्या वुंडमधनं होते. So we referred him to Dr. Kalpesh Sukhwani, who is an infection specialist, who was at that time, and he started him on higher antibiotics. सर्जरीच्या वेळेला आम्ही डिब्राइडमेंट केली. इन्फेक्शन असल्यामुळे आम्ही इंटरनल फिक्सेशन केलं नाही. तोच फिक्सेटर जो ऑलरेडी लावलेला होता साताऱ्यात तो आम्ही गुडघ्याच्या खाली एक्सटेंड केला, त्यांना जास्त स्टेबिलिटी देऊन चालता यावं म्हणून, आणि आम्ही त्यांना क्रचेसवर नॉन वेट बेअरिंग चालवलं. त्यानंतर 4 नोव्हेंबरला त्यांना आम्ही डिस्चार्ज केलं. वुंड ड्रेसिंग चालू होते. 25 नोव्हेंबरला आम्ही फिक्सेटर काढून प्लास्टर लावलं. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की ज्या वेळेला तुमचा पाय इन्फेक्शन फ्री होईल त्यावेळेला आपण आतमध्ये कॉन्डायलर अलाइनमेंट, लेंथ आणि हे सगळं व्यवस्थित करू शकतो आतमध्ये फिक्सेशन प्लेट्स लावून. अनफॉर्च्युनेटली हिज लेग वॉज नेव्हर इन्फेक्शन फ्री. फिक्सेटर काढल्यावर आम्ही प्लास्टर लावलं. प्लास्टर काढल्यानंतर सुद्धा त्याला डिस्चार्जिंग सायनस होता. त्या सायनस मधनंही कल्चर केल्यावर त्याच्यात क्लेप्सियाला वगैरे अशा ऑर्गॅनिझम्स दिसत होते. अगेन मल्टी ड्रग रेझिस्टन्स. त्यांना दुसऱ्या एका इन्फेक्शन स्पेशालिस्टना आम्ही रेफर केलं, पियुष चौधरी, ज्यांनी 2 आठवडे त्यांना IV अँटीबायोटिक्स आणि वेगवेगळ्या अँटीबायोटिक थेरपीवर ठेवलं. त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा एकदा त्यांना ऍडमिट करून एक रिपीट डिब्राइडमेंट करायला लागली, कारण सायनस वॉज कंटिन्युइंग आणि इन्फेक्शन वॉज ऑल्सो कंटिन्युइंग. इन अदर वर्ड्स त्यांचा पाय मार्च पर्यंत अजिबात इन्फेक्शन फ्री नव्हता. त्यानंतर ते ओपीडीला येत होते. ओपीडीला सबसिक्वेंटली जेव्हा एक्सरेज काढले त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की इन्फेक्शन असून सुद्धा त्यांना फ्रॅक्चर त्यांचं युनाइट होत आहे. युनाइट होत असताना बिकॉज देर वॉज नो इंटरनल फिक्सेशन इनसाइड, थोडासा कोलॅप्स हा एक्सपेक्टेड होता, पण तो खूप जास्त नसल्यामुळे आम्ही तो ऍक्सेप्ट करायचा ठरवला. आता हे ऍक्सेप्ट करायचं का या स्टेजलाच इंटरनल फिक्सेशन करायचं का एक्सटर्नल फिक्सेटर म्हणजे रिंग फिक्सेटर लावून त्याला ट्रीट करायचं, हे सगळं डिस्कशन करण्यासाठी आम्ही त्यांची केस जवळजवळ 2-3 वेळा आमच्या संचेती हॉस्पिटलच्या क्लिनिकल ऑर्थोपेडिक बोर्ड मीटिंगमध्ये डिस्कस केलेली आहे. त्या बोर्ड मीटिंगमध्ये 15 ते 20 ऑर्थोपेडिक सर्जन वेगवेगळ्या स्पेशालिटीतले सिनियर लोक असतात आणि बिकॉज म्हणजे मी माझ्या एकट्याच्या डोक्याने हे न करता दुसऱ्यांचेही विचार घेऊन आपण काही ह्याच्यात वेगळं करू शकतो का, याची अलाइनमेंट इम्प्रूव्ह, लेंथ द्यायला, त्यांच्यासाठी हे डिस्कशन आम्ही केलं. त्या डिस्कशन मध्ये कुणाचंही असं म्हणणं पडलं नाही की आत्ताच्या आत्ता इंटरनल फिक्सेशन करून तुम्ही लेंथ रिएस्टॅब्लिश करा किंवा कॉन्डाईल हे करा, फिक्स करा. आतमध्ये जे मिनिमल इंटरनल फिक्सेशन आणि एक्सटर्नल फिक्सेशन ही जी पद्धत सगळ्या जगात अवलंबली जाते इन्फेक्टेड फ्रॅक्चर्स मध्ये, तीच आम्ही फॉलो करायची ठरवली. रिपीट डिब्राइडमेंट मध्ये आतमध्ये लावलेले जे 2 कॉन्डायलर अलाइनमेंटसाठी सुरू होते ते सुद्धा आम्ही काढले आणि त्यावेळेला आम्ही ते सगळं पुन्हा एकदा क्लीन करून त्याला इन्फेक्शन फ्री होण्यासाठी कुठलंही इम्प्लांट आतमध्ये ठेवलं नाही. आता ह्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की त्याचं हाड जुळतंय, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की तो जसं जुळतोय त्या परिस्थितीत जुळू दे, म्हणजे त्याला वजन घेऊन त्याच्यावर चालता येईल. 2 प्रॉब्लेम्स येतील हे आम्ही त्याला त्यावेळेला सांगितलं होतं की स्टिफनेस तर येणारच, कारण इन्फेक्टेड डिस्टल फिमर फ्रॅक्चर ज्या वेळेला असतं तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तरी सुद्धा नी स्टिफ होतोच, कारण क्वाड्रिसेप्स फाटलेला असतो, तिथे इन्फेक्शनमुळे फायब्रोसिस झालेलं असतं, कॉन्डाईल्स खराब झालेले असतात आणि त्यामुळे नीची मुवमेंट पूर्ववत कधीही येऊ शकत नाही जगात कुठेही ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा. त्यामुळे नी स्टिफनेस येणार हे आम्ही त्याला सांगितलं होतं. आणि शॉर्टनिंग आम्ही ऍक्सेप्ट करायचं ठरवलं त्या क्षणी, कारण इन्फेक्शन असताना आपण लेंथनिंग त्यावेळेला करूच शकत नाही किंवा इंटरनल फिक्सेशन करूच शकत नाही. आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्हाला माहिती आहे की हे शॉर्टनिंग होणार आहे, हे स्टिफ होणार आहे. ज्या वेळेला इन्फेक्शन फ्री पिरियड येईल त्यावेळेला आपण लेंथनिंग करू
आणि आर्थ्रोस्कोपिक ॲथेजिओलायसिस करून तुला आपण 90 डिग्री मुवमेंट देण्याचा प्रयत्न करू. ह्यासाठी डॉक्टर पराग संचेती, सिनियर डॉक्टर संचेती यांनी पण त्याला पाहिलं. कोविड आणि रिस्ट्रिक्शन असून सुद्धा त्याला आम्ही बघत होतो. सर सुद्धा येऊन बघत होते, मोठे सर. हॉस्पिटल बंद असून सुद्धा आम्ही त्याला बघत होतो आणि त्याला वेळोवेळी आम्ही हे समजून सांगितलं की इन्फेक्शनमुळे आम्ही इंटरफिक्सेशन करू शकत नाही. एक्सटर्नल फिक्सेटरनीच आपल्याला हे ट्रीट करायला पाहिजे. एका वेळेला 2 शत्रूंची आपण खेळू शकत नाही. आता ज्या वेळेला तुझं फ्रॅक्चर युनाइट होईल, तुला आपण लांबी वाढवून देऊ, म्हणजे तुझी लेग लेंथ इक्वल होईल आणि तुला मुवमेंट सुद्धा 90 डिग्री पर्यंत आणून देऊ आर्थ्रोलायसिस करून. हे आम्ही त्याला ऑलरेडी सांगितलेलं होतं. पण त्याच्या एक्सपेक्टेशन्स बऱ्यापैकी अनरिअलिस्टिक आहेत की ह्या इंजुरीमध्ये पूर्ण मुवमेंट येऊ शकत नाही. हे त्याला पटत नव्हतं आणि त्याला असं वाटतंय की कुठलं तरी आपल्याला चुकीची ट्रीटमेंट आलेली आहे, त्यामुळे त्यांनी कन्झ्युमर कोर्टात केस, पोलीस केस हे सगळे उद्योग केलेले आहेत. पण आमच्याकडनं कुठलाही निग्लिजन्स झालेला नाही. त्याला ज्या काही जगात मान्य असलेल्या उपचार पद्धती आहेत त्याप्रमाणेच आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे. मल्टिपल टाइम्स त्याची केस ऑर्थोपेडिक बोर्ड मीटिंग मध्ये डिस्कस झालेली आहे, जस्ट टू सी की एव्हरीथिंग इज गोइंग राईट फॉर हिम. अँड वी हॅव ऑलरेडी टोल्ड हिम की तुला स्टिफनेस आणि शॉर्टनिंग हे असणार आहे आणि त्याचा उपचार आपण करू शकतो 1 वर्ष झाल्यानंतर, तुझ्या पहिल्या ऑपरेशन नंतर, ज्या वेळेला रिझनेबल इन्फेक्शन फ्री पिरियड येईल आणि पुन्हा इंटरव्ह्यून केल्यानंतर पुन्हा इन्फेक्शन उद्भवणार नाही, ही ज्या वेळेला आपल्याला खात्री पटेल त्याच वेळेला आपण हे पुढचे 2 उपाय करू शकतो. हे त्याला आम्ही क्लिअरली सांगितलेलं होतं. त्याच्या वेळोवेळी कन्सेंट्स घेतलेले आहेत. सगळे केस पेपर्स आम्ही तुम्हाला सबमिट केलेले आहेत. सर गांधी सर, माझे जे ऍडव्होकेट पुढचं बोलतील. ऍडव्होकेट गांधी शॉर्ट मध्ये. प्रिलिमिनरी. होय होय. डॉक्टर साहेबांनी बरेचसे पॉइंट्स कव्हर केलेले मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं. तर आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत राईट फ्रॉम द डेट ऑफ ऍडमिशन टिल द लास्ट ओपीडी विच वॉज डन ऑन 5 ऑगस्ट 2020, 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. त्या सगळ्या ह्याच्यातून असं दिसेल की जी काही प्रोटोकॉल्स आहेत फॉलो करायला मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं, हे सगळे फॉलो केलेले आहेत. आणि 5 ऑगस्ट 2020 पर्यंत ते आमच्याकडे ओपीडी मध्ये येत आहेत. ह्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या. ही हॅड कम्प्लीट फेथ इन व्हॉट वी वर डुईंग. कारण त्यांना प्रत्येक स्टेजला आम्ही एज्युकेट केलेलं होतं की या केसमध्ये बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट जी आहे ती आपण देतो आहोत. अनफॉर्च्युनेटली 5 ऑगस्ट 2020 नंतर त्यांचं इंटरॅक्शन आमच्याशी नाही. त्यामुळे 5 ऑगस्ट 2020 पेज नंबर आपण जर पाहिलं सर कंपायलेशन मध्ये, तर पेज नंबर 47 ला आपल्याला ते 5 ऑगस्ट 2020चं ओपीडीचं हे दिसेल, पेपर दिसेल. त्याच्यानंतर 3 एप्रिल 2020 पासून, म्हणजे पेज 40 पासून आपल्याला ओपीडीचे डॉक्युमेंट्स दिसेल साहेब. त्याच्यातनं असं दिसेल की प्रत्येक ओपीडीच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जी काही डे टू डे इम्प्रूव्हमेंट किंवा ऍडवाइस किंवा डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो, ते सगळं तिथे रिफ्लेक्ट झालेलं दिसेल आपल्याला. त्यामुळे राईट फ्रॉम 19 ऑक्टोबर 2019 जेव्हा आमच्याकडे ते पहिल्यांदा ऍडमिट झाले तेव्हापासून 5 ऑगस्ट 2020 साहेब, दिस इज अ पिरियड ऑफ ऑलमोस्ट 1 year ही वॉज विथ अस. आणि आम्ही त्यांना सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट्स प्रोटोकॉल प्रमाणे द्यायच्या होत्या त्या दिल्या. सर्जरीसाठी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ती जी वुंड एका पर्टिक्युलर कंडिशन मध्ये असायला पाहिजे ती नसल्यामुळे मधल्या सगळ्या ट्रीटमेंट जे काही आम्ही द्यायचे होते ते दिलेले आहेत. आणि तेव्हा सुद्धा त्यांना सांगितलं होतं की ही सगळी जेव्हा वुंड क्लिअर होईल तेव्हा ती पुढची आपण सर्जरी करू शकू. पण 5 ऑगस्ट 2020 ला कदाचित त्यांनी कॉल घेतला की आता परत मला यांच्याकडे जाणं नाही. या गोष्टीला सुद्धा आता 1 वर्ष झालेले असतात. त्यामुळे त्यांना क्लिअर आम्ही सांगितलेलं होतं की कुठेही आपल्याकडनं कमी पडणार नाही, आम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे, पण ती कंडिशन यायला पाहिजे त्या वुंडच्या ठिकाणी, आणि ती आली की आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. तर माझं हंबल सबमिशन असं आहे की कुठेही या डॉक्युमेंट्स मधनं आपल्याला दिसणार नाही की जे काही प्रुडंट डॉक्टर या क्वालिफिकेशनचे त्यांच्याकडनं जे काही एक्सपेक्टेड आहे तिथे कुठेही कमी पडलेलं नाहीये. प्रोटोकॉल्स मध्ये कुठेही कमी पडलेलं नाहीये. त्यामुळे नेग्लिजन्स जो काही त्यांचा एक थोडासा रोख आहे
आणि या सगळ्या ट्रीटमेंट मधनं आम्हाला वेगळा काहीतरी विचार करायचा होता असं